जसिका वेंगुर्लेकर. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर नाटकावर माझं प्रचंड प्रेम आहे. नाटकात काम करणं म्हणजे बालकलाकार म्हणून मी नाटकात काम करायला लागले, अगदी व्यावसायिक रंगभूमीवर. त्यामुळे नाटकाची एक नशा असते. स्टेजवर उभं राहिल्यावर त्या काळोखात काम करणं आणि त्यानंतरचं प्रयोगानंतरचं समाधान, लाईव्ह ऑडियन्सचा जो रिस्पॉन्स येतो, त्याची एक जी धुंद असते ही सगळी अनुभवलेली असल्यामुळे आणि म्हणजे 2-2, 4-4 वर्षांच्या गॅपने मी सतत रंगभूमीवर काम करत होते. त्यानंतर हास्यजत्रा माझ्या आयुष्यात आली आणि एक 6 वर्षाचा मोठा गॅप गेला. अर्थात त्या 2 वर्ष कोविडची पण होती. त्यामुळे पुन्हा एकदा नाटक करावं हे गेल्या 2 वर्षांपासून माझ्या मनात होतं आणि बऱ्याच दिग्दर्शकांसोबत मी काही स्क्रिप्टचं वाचन सुद्धा केलं. काही मनासारख्या स्क्रिप्ट आल्या नाही असं नाही, पण ते काही घडत नव्हतं, मनासारखं होत नव्हतं. आणि फायनली मला पुरू सरांनी या नाटकाचं स्क्रिप्ट वाचायला दिलं आणि ते वाचल्यानंतर माझं असं झालं, मी त्यांना पहिला कॉल केला आणि मी म्हटलं की सिनेमा देताय का सर तुम्ही मला? तर तितकं पोटेन्शियल मला त्या स्क्रिप्टमध्ये वाटलं आणि एका कुठल्याही अभिनेत्रीला चॅलेंजिंग वाटावं असा अर्थात ते पात्र आहेच आणि त्यामुळे ती संधी मी गमावू शकत नव्हते. आणि मी खूपच आनंदी झाले, सरांना भेटले आणि मग आमच्या तालमी सुरू झाल्या. तर मला इतकंच सांगायचं की हो, हे खूप इंटरेस्टिंग नाटक आहे, कोर्टरूम ड्रामा आहे आणि हे अशा पद्धतीची नाटकं करणं तसं कठीण असतं. आमचे निर्माते असतील, दिग्दर्शक असतील आणि ते अनुभवी आहेत. म्हणजे पुरू सरांनी अगदी लक्ष्मीकांत बेर्डेंपासनं ते निर्मिती सावंत आणि अशा अनेक कलाकारांना दिग्दर्शित केलं आहे. त्यांच्यामुळे ते घडले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि हे फक्त ऐकून होते मी, पण आता त्यांच्याबरोबर काम करताना, तालमी करताना मला ते जाणवतंय की मला जे प्रश्न पडतात त्यांची उत्तरं त्यांच्याकडे असतात, पण त्याच्या पुढे जाऊन 4 पावलं पुढे जाऊन त्यांनी काहीतरी विचार केलेला असतो. आणि अशा दिग्दर्शकासोबत काम करणं कुणाला आवडणार नाही. त्यामुळे मी खूपच स्वतःला लकी समजते की ही भूमिका माझ्याकडे आली आणि मला आता ती साकारता येतेय. आणि अर्थात नाटकाची प्रोसेस खूप इम्पॉर्टंट असते, जी तालीम असते. सगळ्या पद्धतीच्या गोष्टी हळूहळू इन होत जातात, ते कॅरेक्टर आपल्याला सापडत जातं आणि आपण नाटकाचे प्रयोग म्हणतो. प्रयोगागणित ते नाटक फुलत जातं, प्रयोगांमध्ये नवीन गोष्टी मिळतात आणि असं सगळंच. तर हे सगळं आता मला अनुभवता येणार आहे 1 तारखेपासून, म्हणून मी खूपच एक्सायटेड आहे. आणि यात जरी मी महत्त्वपूर्ण भूमिका करत असले तरी नाटक हा अनुभव असतो, हा एकटा दुकट्याचा असतो असं मला वाटत नाही. हे टीम एफर्ट्स असतात. म्हणजे 4 कलाकार स्टेजवर आले आणि त्यांनी काम केलं तर ते नाटक होऊ शकत नाही. त्यात तांत्रिक भाग असेल किंवा बऱ्याच गोष्टी, लाईट्स, म्युझिक, सेटपासनं सगळंच आणि अर्थात तगड्या कलाकारांची साथ. तर मला असं वाटतं की मला या नाटकात अत्यंत तगड्या कलाकारांची साथ मिळालेली आहे. त्याशिवाय हे नाटक पूर्ण होऊच शकत नाही. आणि मला असं वाटतं की हे नाटक मला किंवा एका पात्राला घरी घेऊन जाण्यापेक्षा त्या नाटकातला आशय आणि त्या नाटकाचा अनुभव तो त्यांनी घरी घेऊन जावा, तो एक्सपिरियन्स करावा. आणि त्यासाठी माझी टीम, सरांसोबत, आमच्या निर्मात्यांसोबत आम्ही सगळेजण सज्ज झालेलो आहोत. आणि आता तेच प्रेक्षकांची वाट बघतोय. या आता ज्या खुर्च्या आहेत त्या पूर्ण भरलेल्या असतील आणि त्या समोर आम्ही जेव्हा प्रयोग करू तेव्हा खरं समाधान मिळेल. त्यानंतर प्रयोगानंतरच्या ज्या कडकडून वाजणाऱ्या टाळ्या असतील त्यांची वाट आम्ही सगळे बघतोय. तर मला असं वाटतं की प्रेक्षक या अशा प्रयत्नांना आणि अशा एका वेगळ्या अनोख्या विषयांना नक्कीच दाद देतील आणि प्रेक्षक आमच्यासाठी प्रेक्षकगृहात येतील. आणि आता या निमित्ताने मला सांगायला आवडेल की नाटकाला सध्या अत्यंत टचवूड खूपच चांगले दिवस आहेत. प्रेक्षक स्वतःहून थिएटरमध्ये येत आहेत, हाऊसफुलचे बोर्ड लागत आहेत आजूबाजूच्या नाटकांना आणि हे खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. आणि त्यामुळेच माझ्यासारख्या कलाकारांना, आमच्यासारख्या कलाकारांना नाटक करायची उर्मी मिळते आणि ते होत राहील आणि नाटक जगत राहील आणि आम्ही प्रेक्षकही त्यातनं आनंद घेत राहू. आणि तुम्ही सगळे आलात, थँक्यू सो मच.